राजस्व अभियान अंतर्गत चिंचविहिरे देवळाली प्रवरा शिव रस्त्यावर चिंचविहिरे हद्दीतील तसेच देवळाली प्रवरा हद्दीतील गुंजाळ नाका ते प्रसाद नगर या ठिकाणी शिवरस्त्यावर झालेली अतिक्रमणे तात्काळ काढून शिवरस्ता तात्काळ खुला करण्यात यावा या मागणीसाठी महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाचे राहुरी तालुकाध्यक्ष बाबासाहेब उर्फ बबन जिजाबापू साळवे यांच्या वतीने आज दिनांक 21 मार्च रोजी महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। त्यात म्हटलं आहे की बाबासाहेब उर्फ बबन साळवे यांनी राजस्व अभियान अंतर्गत चिंचविहिरे देवळाली प्रवरा शिवरस्त्यावर चिंचविहिरे हद्दीतील तसेच देवळाली प्रवरा हद्दीतील गुंजाळ नाका ते प्रसाद नगर या ठिकाणी शिवरस्त्यावर झालेली अतिक्रमणे काढण्यासाठी 2021 पासून अनेक वेळा मागणी केली। या संदर्भात तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनता दरबारातही हा प्रश्न उपस्थित केला होता। त्यांच्या निर्देशानुसार संबंधित शिवरस्ता खुला करण्याच्या निर्देशानुसार दिनांक 17 जुलै 2023 व दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी मंडळाधिकारी देवळाली प्रवरा यांनी संबंधितांना नोटीस बजावणी केली होती, परंतु तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांसह भूमी अभिलेख व पोलीस विभागातील कर्मचारी गैरहजर राहिल्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला। त्यानंतरही बाबासाहेब उर्फ बबन साळवे यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या, परंतु महसूल विभागाच्या उदासीनतेमुळे तो प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबितच राहिला। राहुरी येथील महसूल विभागाकडून सन 2021 ते 2025 या कार्यकाळामध्ये बाबासाहेब उर्फ बबन साळवे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेतली नाही। शासनाच्या राजस्व अभियान अंतर्गत शिवरस्ते खुले करण्याबाबतचे निर्देशन असून या प्रलंबित तक्रारीची दखल घेऊन याबाबत योग्य ते आदेश देवळाली प्रवरा मंडळाधिकारी यांना देऊन अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवरस्त्यावरील अतिक्रमणे हटवून संबंधित शिवरस्ता खुला करण्यात यावा। नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा आदेश महसूल यंत्रणेकडून पाळला जात नसेल तर याबाबत निर्णय कोण घेणार असे निवेदनात म्हटलं आहे। निवेदन देतेवेळी प्रवीण लोखंडे, बाबासाहेब उर्फ बबन साळवे, पंची शिरसाठ, रवींद्र नालकर, सुनील साळवे, नवीन साळवे, रॉबर्ट सॅम्युअल, अतिक बागवान, कुमार साळवे, सुनील पानसंबळ, राहुल गीते, सोमनाथ गीते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राहुरी प्रतिनिधी चंद्रकांत जगधणे।